माझा मृत्यू होऊ शकतो देवेंद्र फडणवीसांनी एक सही केली तर, आणि फक्त माझाच नाही तुमचा पण आणि तुमच्या लेकरांचा पण, जर ती सही असेल तुकाराम मुंडेंच्या पुन्हा एकदा बदलीच्या पत्रावरची. तुकाराम मुंडे कोण आहेत, त्यांची काम करण्याची पद्धत कशी आहे, त्यांचा प्रामाणिकपणा कसा आहे, हे महाराष्ट्रातल्या लोकांना वेगळं सांगण्याची गरज नाहीये. त्यांच्याकडे नुकतंच पद आलंय अन्न आणि औषध प्रशासनाच्या आयुक्ताचं, आणि एका आठवड्यात आपले डोळे उघडलेत की इतकी वर्ष आपण काय खात होतो, काय पित होतो, आपल्या सगळ्यांच्या आरोग्यासोबत काय गोंधळ सुरू होता. धाडी पडायला लागल्यात, बनावट औषधांवरती कारवाई व्हायला लागली, चुकीच्या जाहिरातींची चौकशी सुरू झाली, मोठमोठ्या एफएमसीजी कंपन्यांपासून सिनेस्टार्स पर्यंत सगळे धारेवर धरलेत. इतकी वर्ष महाराष्ट्रात अन्न आणि औषधाची जी भेसळ सुरू होती त्याच्यावरती घाला घातला जातोय. हे सगळं बघताना एक साधा प्रश्न सगळ्या नागरिकांच्या मनात आहे. तुकाराम मुंडे साहेब जर एका आठवड्यात हे सगळं करू शकतात तर याआधी खुर्चीवर बसलेली लोक करत काय होती की हप्ते एवढे भेटत होते की त्यांना ग्राउंडची रियालिटी दिसत नव्हती. आज जर लोकांच्या आरोग्याशी खेळणारे इतके धंदे बाहेर पडत असतील तर प्रश्न पडतो, इतकी वर्ष किती लोकांना कोणकोणते आजार यांनी दिले असतील, किती लोकांना कॅन्सर झाला असेल, किती घरांमधला कर्ता पुरुष गेला असेल, आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न हा पण पडतो, या सगळ्यांची जबाबदारी कुणी घेतली असेल. इथं भ्रष्टाचार फक्त पैशांचा होत नाहीये, तुमच्या माझ्या ताटामध्ये विष पेरलं जातंय, आपल्या लेकरांच्या धमन्यांमध्ये केमिकल सोडलं जातंय. म्हणून हा प्रश्न फक्त तुकाराम मुंडेंच्या बदलीचा नाहीये, तो तुमच्या माझ्या जगण्याचा प्रश्न आहे. आणि या महाराष्ट्रामध्ये कुठल्याही अधिकाऱ्याने जेव्हा सामान्य माणसाच्या जगण्या मरण्याच्या प्रश्नावरती काम केलंय तेव्हा या महाराष्ट्राची एक परंपरा आहे, त्या अधिकाऱ्याची बदली होते. त्या परंपरेचे सगळ्यात मोठे विक्टिम स्वतः तुकाराम मुंडे साहेब आहेत. त्यामुळे येत्या काळात जर त्यांची बदली झाली तर ती बदली एका शासकीय अधिकाऱ्याची नसेल, तो दिवस असेल ज्या दिवशी इथल्या मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी, मंत्र्यांनी आणि आमदारांनी तुम्हाला मला हळूहळू तडफून मारण्याचा करार केलाय. ज्या एफएमसीजी कंपन्यांसोबत, दूध माफियांसोबत, सिनेस्टार्स सोबत तुकाराम मुंडे साहेब टक्कर घेण्याचा प्रयत्न करतायत, ही प्रचंड प्रभावशाली लोक आहेत. त्यांच्या दबावाला न जुमानता जर महाराष्ट्राच्या नेत्यांनी तुकाराम मुंडेंना त्यांचं काम करू दिलं तर मुंडे साहेबांसोबत महाराष्ट्राच्या नेत्यांचंही कौतुक केलं जाईल. आणि जर येत्या काळामध्ये आमच्या कानावरती बातमी आली की तुकाराम मुंडेंची बदली झाली तर सगळ्यांनी समजून घ्यायचं, तुमच्या मुलांच्या शरीरात जाणाऱ्या विषावरती शिक्कामोर्तब करण्यासाठी कुणीतरी सही केलीये, आणि त्या सही करणाऱ्यानं तुमचं आणि तुमच्या मुलांचं मृत्यूपत्र हे एकाच वेळी लिहिलंय स्वतःच्या हाताने. जय महाराष्ट्र.